संघटनेची युवती ग्रीष्मा सुतार ही आज या ठिकाणी महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहानिमित्त एक सत्याग्रहावरती आधारित पोवाडा या ठिकाणी सादर करणार आहेत। तरी सर्वांनी या पोवाड्याला दाद द्यावी अशी या ठिकाणी मी संघटनेच्या वतीने विनंती करतो। धन्यवाद। सर्वप्रथम सर्वांना माझा जय भीम। जय भीम। गुलामीच्या बेड्या तोडायच्या असतील तर शिक्षणाची गुरुकिल्ली महत्त्वाची आहे हे बाबासाहेबांना समजले होते, म्हणून त्यांनी परदेशात जाऊन शिक्षण घेतले। ज्या 2 पदव्युत्तर पदव्या मिळवायला 7 वर्ष लागतात त्या बाबासाहेबांनी न्यूयॉर्कमध्ये मात्र 2.5 वर्षात मिळवल्या। शिक्षण झाल्यावर ते शिकून भारतात परत आले। आता आजही आपण सर्व पाहतो, कॉलेजात जातो, डिग्र्या घेतो, पण त्यानंतर काय करतो? एखादी नोकरी किंवा बिझनेस, कारण आपल्याला स्वतःचा उद्धार जास्त महत्त्वाचा वाटतो। बाबासाहेब हे करू शकले असते, त्यांना परदेशात सहज नोकरी मिळाली असती, पण ते परदेशात रमले नाहीत आणि त्यांनी जगाच्या इतिहासात अभूतपूर्व असा मानवमुक्तीचा लढा या भारतात उभारला आणि त्याचं महत्त्वाचं उदाहरण म्हणजे चौदार तळ्याचा सत्याग्रह। बाबासाहेबांनी त्यांच्या स्पर्शाने हे पाणीच पेटवलं। बाबांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कीर्ती बेभाम होती। बाबांची कीर्ती बेभाम, बाबांची कीर्ती बेभाम, महापंडित केले बेजार, कष्टाने विद्या मिळवून झाला महान घटनाकार। कष्टात गेले बाळपण, अस्पृश्य दीनचा गुण, अन्यायाची चीड घेऊन अन भीमराव उठला पेटून। तिथंच क्रांतीची पहिली ठिणगी पेटली, गुलामगिरीची जाणीव झाली, अस्पृश्यता मोडून काढण्या त्याने शिक्षणाची कास धरली। 1923 साली बाबासाहेब लंडनवरून शिक्षण घेऊन भारतात परत आले। पाहतात तर काय, या भारतात, या महाराष्ट्रात अंधश्रद्धेने आणि अस्पृश्यतेने उच्छाद मांडला होता। बहुतांश ठिकाणी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पिण्या असो पाणी भरण्याचा अधिकार नव्हता। अहो, जिथं पशुपक्षी गुरढोरं पाणी पितात तिथं माणसासारख्या माणसाला पाणी पिण्याचा अधिकार नाही। बोले प्रस्ताव बारीक झाला असताना सुद्धा गरीबास अस्पृश्यास पाणी पिता येत नव्हते। हे पाहताच अन भीमराव बघा गरजला, भीमराव बघा गरजला, गरीबाचा प्रश्न मांडण्याला, त्याचे हक्क मिळवून देण्याला आणि भीम निघाला महाड दिशेला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा आणि दुसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्याग्रहाने अमर झालेला जिल्हा। एक इतिहास शिवरायानं तर दुसरा इतिहास भीमरायानं घडविला। 1927 सालात रायगड जिल्ह्यात महाड गावात बघा या कोकण भूमीवर गरजला भीमराव आंबेडकर हाजी जी 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 जी, गरजला भीमराव आंबेडकर हाजी जी 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 जी। भीमराव रायगडाला आले बघा भेट देऊन, आली ती ऊर्जा घेऊन आणि शिवबाचा आशीर्वाद घेऊन दुश्मनाशी लढाया चालला दलितांचा राजा। अहो राजा हो जिरा राज जी, अहो राजा हो जिरा राज जी। दिवस होता महाडच्या कोकण चौदार तळ्याच्या आंदोलनाची सुरुवात करण्याचा, अस्पृश्यांसाठी जलाशय खुला करण्याचा। बोले प्रस्ताव बारीक झाला असताना सुद्धा गरिबांची ही हेळसांड मी गप्प बसणार नाही, बाबासाहेब म्हणाले। बाबासाहेबांसोबत कोण होते, त्यांचे अनुयायी कोण होते? बाबू मोरे, उणेकर, संभाजी गायकवाड, जाधव सालवी, महादेव वडके इतकंच नव्हे तर चित्रे, टिपुणीस। बाबासाहेबांनी आपल्या सहकाऱ्यांना आदेश दिला, तुम्ही गावागावातली जनता एकत्रित करा, हीच आपल्या सामाजिक विद्रोहाची सुरुवात असेल। खरं तर अस्पृश्य मुक्ती लढ्याची सुरुवात ही महाडवरूनच झाली। दिवस ठरला 19 मार्च 1927 साली सत्याग्रहींची सभा घेतली। या सभेचे प्रमुख संघटक होते R.B. मोरे आणि या सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर भीमराव आंबेडकर। बाबासाहेब त्या सभेत एवढंच म्हणाले, मला एकाच गोष्टीचं दुःख वाटतं की आपण अनेक वर्ष अन्याय अत्याचार सहन करीत आहोत। फेकून टाका ती रूढी परंपरा, सुधारून टाका अंधश्रद्धा, लाचारीचं जीनं आणि बाहेर निघा त्या नरकातून ज्यात सवरणे तुम्हाला राहण्यास मजबूर केले। आपली लढाई सत्ता किंवा पैसे मिळवण्यासाठी नसून हक्कासाठी आहे, आत्मसन्मानासाठी आहे। लक्षात ठेवा हक्क भीक मागून मिळत नसतं, तर ते संघर्ष करूनच मिळवावे लागते। आपली लढाई फक्त पाण्यासाठी नाही तर मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे।
दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 मार्च 1927ला सत्याग्रही निघाले तल्यावर. हे सत्याग्रही निघाले तल्यावर निष्ठा होती बाबासाहेबावर आणि जीव देऊ एका शब्दावर. बाबासाहेबांच्या एका शब्दावर जीव देऊ म्हणले अनुयायी, बाबासाहेबांच्या एका शब्दावर जीव देऊ म्हणले अनुयायी संपूर्ण महाराष्ट्रातून अनुयायी जमले होते. ते एकच जयघोष झाला बाबासाहेबांचा, बाबासाहेबांचा, बाबासाहेबांचा. या घोषणेनं आसमान तुमतुमन गेलं. बाबासाहेब तळ्याच्या पायरीवर उभे होते. बाबासाहेब तळ्याच्या पायरीवर उभे होते. बाबाने आपल्या ओंजलीनं तळ्याचे पाणी चाकले. तितक्यात सवर्णाने बॉम्ब ठोकली. अस्पृश्याने तळ्याचे पाणी बाटवले. अस्पृश्याने तळ्याचे पाणी बाटवले. सहवर्ण धावून आला. हे सहवर्ण धावून आला. लाटकाट्या घेऊन संगतीला. गाव सारा अंगावर आला. गाव सारा अंगावर आला. दगडदोंड फेकू लागला. लाटकाट्यांचा मारा केला. कुणी रक्तानं माकला, कुणी रक्तानं माकला. कायकांची डोकी फुटली. त्यांच्या अन्नात माती घालवली. सवर्ण इथवरच थांबले नाही. बाबासाहेबास मारण्याला, हे बाबासाहेबास मारण्याला अंगावर धावून आला. अंगावर धावून आला. तिथं चढविले त्याला. प्रसंग बाक होता. प्राण वाचला जी जी जी. प्राण वाचला जी जी जी. प्राण वाचला जी जी जी. आणि पाण्यास गलावून पाण्यास गलावून पाणी प्राशून विमान क्रांती अशी केली. विमान क्रांती अशी केली. समतेची नवी वाट दावली. समतेची नवी वाट दावली. सोनेरी पहाट उगवली. सोनेरी पहाट उगवली. ग्रीष्माने शब्द सुमने वाहिली. बाबासाहेबांच्या चरणावरती हाजी जी 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 जी. बाबासाहेबांच्या चरणावरती हाजी जी 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 जी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय 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 भीम. जय भीम जय भीम. जय 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 भीम. जय भीम जय भीम. जय 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 भीम. जय भीम जय भीम. एकच साहेब बाबासाहेब. एकच साहेब बाबासाहेब. एकच साहेब बाबासाहेब. काम करते आणि जनजागृती करते आणि अंधश्रद्धेमध्ये आपल्या समाजामध्ये जे घटक आहेत त्यांची कान उघडणी करते. त्याबद्दल तुला भविष्यामध्ये असं यश लाभो, धनसंपत्ती लाभो, आरोग्य लाभो आणि अशी प्रगती करो हे भगवान बुद्धांच्या बाबासाहेबांच्या शाहू फुलेंच्या वंदन करून तुला यशस्वी मार्ग मिळावा हे शुभेच्छा चिंतन करतो. धन्यवाद.